शेतकरी मित्रांनो, आता सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। तारीख देखील आता फिक्स करण्यात आली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ती तारीख जर बघायची असेल तर व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधी ही योजना भारत सरकारने 2019 साली सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे, जी देशातील लहान व सीमांत शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत पुरवते। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये इतकी मदत समान हप्त्यामध्ये दिली जाते। प्रत्येक महिन्याला शेतकऱ्यांना 2,000 रुपये त्यांच्या शेती आवश्यक असलेल्या साधनांसाठी देण्यात येतात। शेतकऱ्यांचा शेतीवरचा खर्च कमी व्हावा आणि ग्रामीण भागातील आर्थिक स्थैर्य वाढावे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याला काही अटी पूर्ण करणे आवश्यक आहे। सर्वप्रथम शेतकऱ्याची नाव नोंदणी पीएम किसान पोर्टलवर झालेली असावी लागते। त्याचबरोबर शेतकऱ्याचे नाव महसूल खात्यातील जमिनीच्या नोंदणीमध्ये असणे आवश्यक आहे। बँक खाते आधार कार्डाशी लिंक असावे लागते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लाभार्थ्याने eKYC पूर्ण केले असणे गरजेचे आहे। या योजनेअंतर्गत अनेक वेळा पैसे न मिळाल्याचे मुख्य कारण म्हणजे लाभार्थ्यांची eKYC पूर्ण नसणे किंवा बँक खात्याशी आधार कार्ड लिंक नसणे। यामुळे शेतकऱ्यांनी वेळोवेळी आपली माहिती तपासून ती अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे। सध्या देशभरात या योजनेअंतर्गत 20 हप्ते वितरित करण्यात आले आहेत। प्रत्येक हप्त्यात कोट्यावधी शेतकऱ्यांना मदत मिळाली असून केंद्र सरकारने या योजनेसाठी हजारो कोटीचा निधी वितरित केला आहे। मागील हप्ता म्हणजे की 20वा हप्ता जून 2025 मध्ये वितरित झाला आहे। म्हणजे जून महिन्यामध्ये पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे, ते म्हणजे पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याकडे, ज्याची अपेक्षित तारीख 15 सप्टेंबर 2025 असल्याचे माध्यमांमध्ये सांगितले जात आहे। यापूर्वी देखील सप्टेंबर महिन्यात हप्ता वितरित करण्यात आले होते, त्यामुळे यंदाही तोच कालावधी असण्याची दाट शक्यता आहे।